लातूरमध्ये काँग्रेस वंचितची वज्रमूठ. आमदार अमित देशमुखांचा प्रचाराचा विजयरथ सज्ज. मनपावर काँग्रेसचा झेंडा फडकणार. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून काँग्रेस भवनमध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक अत्यंत उत्साहात पार पडली असून या महाआघाडीने महापालिकेच्या सत्तेचा मार्ग सुकर केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. आमदार अमित देशमुख यांनी विजयाचा मंत्र दिलाय. केवळ सोशल मीडिया नाही तर प्रत्यक्ष मैदानात उतरून मतदारांच्या गाठी भेटी घेण्यावर त्यांनी भर दिलाय. प्रत्येक घरात पोहोचा आणि काँग्रेसचा विचार सांगा अशा सूचना देखील अमित देशमुखांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. खासदार शिवाजी काळगे यांनी यावेळी विजयाचा हुंकार भरलाय. उमेदवार आणि मतदारांमध्ये जो उत्साह दिसतोय तो पाहता लातूर मनपावर काँग्रेसचा झेंडा फडकणारच असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. सर्वात मोठी बातमी म्हणजे प्रचाराचा धडाका उडवण्यासाठी आता सुजात आंबेडकर आणि आमदार अमित देशमुख यांची संयुक्त जाहीर सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात रंगणार आहे. काँग्रेस आणि वंचित या एकत्रित ताकदीमुळे विरोधकांचे मात्र आता धावेदन आणलेत. लातूरच्या राजकीय इतिहासात काँग्रेस आणि वंचितची ही युती निर्णायक ठरणार आहे. अमित देशमुखांची रणनीती आणि सुजात आंबेडकरांची तोफ जेव्हा मैदानात धडकेल तेव्हा लातूरची जनता कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. लातूर शहर महानगरपालिका निवडणूक 2026 या संदर्भाने काँग्रेस वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक आज काँग्रेस भवन येथे संपन्न झाली. उमेदवारांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. उमेदवार हे जोमानं कामाला लागलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये जोशपूर्ण प्रचार आणि मतदारांच्या भेटीगाठी उमेदवारांनी कराव्यात अशा सूचना देखील त्यांना देण्यात आलेल्या आहेत. आणि काँग्रेस वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीच्या प्रचारामध्ये स्वतःला झोकून देऊन प्रचाराला सुरुवात करत आहे हे आज या निमित्तानं मला आपल्याला सांगावंसं वाटतं. आज सर्व 70 उमेदवारांची बैठक वंचित आणि काँग्रेस आघाडीच्या वतीनं घेण्यात आलेली आहे. अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये सर्व उमेदवार आणि निरीक्षक यांच्या सूचना सगळ्यांच्या वतीनं मागवण्यात आल्या. वंचित आणि काँग्रेसचे सर्व नेते इथं उपस्थित होते आणि या सगळ्यांच्या माध्यमातून ज्या सूचना आलेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी येत्या काळामध्ये केली जाईल. आणि सगळ्या उमेदवारांचा उत्साह बघून लातूर महानगरपालिकेवर काँग्रेस आणि वंचित आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही अशी आमची खात्री आहे. बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय काँग्रेस यांची युती श्रद्धेय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर व प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष काँग्रेस कमिटी सकपाळजी तसेच माननीय अमित भैया देशमुख यांच्या संयुक्त विचाराने ही युती 30 तारखेलाच झाली आहे. परंतु आज दोन्ही पक्षाची काँग्रेस आणि वंचित लातूरचं हित या संयुक्त बैठक घेण्यात आलेली आहे. आणि उद्या संध्याकाळी 8 वाजता युवा नेते सुजातदादा आंबेडकर व माननीय अमित भैया देशमुख यांची संयुक्त जाहीर सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी होणार आहे. तरी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी या सभेसाठी हजर राहावे. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.